नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये RS मोटो व्लॉगमध्ये. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आपण व्हिडिओ इथून सुरू करूया. आजचा दिवस दुसरा आहे आपल्या इथे वेयासमध्ये. खूप काल मजा केली, बीचवर गेलो, सगळं बघितलं, कासवांचं फेस्टिवल बघितलं. आता आपण जाऊया वेयास टू हरिहरेश्वर. त्याआधी तुम्हाला दाखवतो वेयासमध्ये कुठे राहायची सुविधा आहे, कसं आहे, कसे होमस्टे आहेत, जेवणाची काय सुविधा आहे आणि पैसे किती लागतील सर्व तुम्हाला सांगेन. असं काहीतरी होमस्टे असतं. इथे जी बंद घरं आहेत तिथे लोक घर भाड्याने वगैरे घेतात आणि इथे हे होमस्टे करतात. आणि आपण आलो ना WSR या टीम बरोबर, आणि WSRचे ओनर आहेत, त्यांचा मुलगा आपल्या बरोबर आहे. तो थोडा आपल्याला याच्याबद्दल सांगेल. तर आपण होमस्टे मध्ये आलो. तो नाव आदित्य. आदित्य. अरे आपण जर या होमस्टे मध्ये आलो तर काय वगैरे प्राइस असते असे अंदाजे? So that depends upon room to room and the person to person, like groups किती आहे आणि असं इंडिव्हिज्युअल कोण आलं, कपल्स वगैरे किंवा असं तर कॉमनली कसं आहे ना की तो जेवण वगैरे आणि रूम वगैरे स्टेचा ना Package असतं. हा लाईक पॅकेजेस आहे. तो कॉमनली तो 2500 पर्यंत घेतो असं. 2500 म्हणजे तुम्हाला इथे असे तुम्हाला काहीतरी स्टे वगैरे ते म्हणजे चला तुम्हाला आतून दाखवते हे कसे होमस्टे असतात त्यांचे. बाहेर असा काहीतरी परिसर आहे. हे आपले सगळे रायडर्स येत आहेत. हॅलो. इथे तुम्हाला असं आपला गावचा वरांडा जसा असतो तसंच आहे. आणि हे असे आहे आणि असे आमचे सगळे आता रायडर्स झोपलेत. आम्ही एन्जॉय करू. इथे एक रूम असते अशी, थोडीफार अशी एक आपली बिछाणे टाकून दिलेले असतात. बेसिक सुविधा आहेत, काही जास्त हे नसतं. ठीक आहे, ते रूम आहे. इथे पण एक तुम्हाला झोपायची सुविधा आहे. इथे 2 बाथरूम, गिझर वगैरे जे तुम्हाला बेसिक नीड्स आहेत त्या सर्व तुम्हाला इथे भेटतात. आणि चला तर मग आता आपण ब्रेकफास्टला जाऊ. आमचं होमस्टे बाहेरून काहीतरी असं दिसत आहे आणि जे हे समोर दिसत आहे तुम्हाला एक दुसरं एक होमस्टे, तिथे एक आमची काही लोक राहिली आहेत. तेच मेन होमस्टे आहे. आणि आता तुम्हाला घेऊन जातो वेयास गावची सफर करायला. वेयास गाव पहाटेच्या वेळी किती सुंदर दिसतंय हे तुम्हाला दाखवतो. माझ्या बाजूला बघत असाल तर वेयास गावची सुंदर अशी प्राथमिक शाळा आणि एवढी सुंदर शाळेच्या बाजूलाच लागून असलेले सुंदर असे मंदिर. म्हटले जाते हे मंदिर पेशवेकालीन आहे. थोड्याच पायऱ्या चढून वरती गेलं की मंदिराचे हे परिसर लागतो. सुंदर असा हा मंदिराचा अवतीभोवतीचा परिसर आहे. हे मंदिर श्री महादेवाचे मंदिर असून इकडची पिंड ही स्वयंभू आहे. वेयास गावात अशी खूप जुनी मंदिरं आहेत. चला तर आपण आज जाऊन बघूया मंदिर कसे आहे. मंदिरात काही जुन्या अशा मूर्त्या सुद्धा आहेत. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. चला तर आता आपण जाऊया पुढील वेयास गाव बघायला. वेयास गाव हे निसर्गाने खूप सुंदर नटलेले आहे. अवतीभोवती नारळ पोफळीची बागा, त्यात कौलारू घरं आणि त्यात कौलारू घरांमध्ये बनवलेले होमस्टे. जर तुम्हाला एक सुंदर शांत ठिकाण पाहिजे असेल तर वेयास गाव हे उत्तम पर्याय आहे. वेयास गावाचा फेरफटका मारताना थोडेच पुढे आम्ही गेलो असता श्री नाना फडणवीस यांचे आम्हाला स्मारक दिसले. आम्ही दोघे स्मारक बघण्यासाठी निघालो. नाना फडणवीस यांना बाळाजी जनार्दन भानू असे म्हणून ओळखले जाते. पेशव्यांच्या दरबारातील एक महत्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. पेशवाईच्या इतिहासात एक महत्वपूर्ण स्थान गाजवतात असे म्हटले जाते. वेयास येथे त्यांचे वास्तव्य होते. जाम बघा, जामाचं झाड आहे. इथे जाम लागलेत बघा, झाड भरलंय आणि आपण एक काढलाय त्यातून. खाऊया आता. थोडेच पुढे आले असता आम्हाला एक सुंदर असे होमस्टे दिसले. आम्ही आत जाण्याचा विचार केला. आतमध्ये गेलो असता आम्हाला दिसले हे होमस्टे वेयास मधलं एकमेव होमस्टे आहे. त्यात तुम्हाला अत्याधुनिक सुविधा मिळतील. त्यात तुम्हाला AC, TV, फ्रीज, झोपायला पलंग, बिछाणे सर्व तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला वेयास येथे हॉटेलसारखी मजा पाहिजे असेल तर हे होमस्टे एकमेव आहे. ह्या होमस्टेमध्ये मोठ्या अशा फॅमिलीसाठी पण रूम आहेत. येथे तुम्हाला
सकाळचा नाश्ता, दुपार रात्रीचे जेवण सर्व उपलब्ध होते. व्हेज नॉन व्हेज कोकणी जेवणाचा आस्वाद तुम्ही इथे घेऊ शकतात. होमस्टेच्या मागे नारळ पोफळीची वाडी, त्यामध्ये असलेले जेवणाचे डायनिंग हॉल, एवढं सगळं सुंदर अशी सोय आहे. तर तुम्ही जरूर या होमस्टेला भेट द्या. हो, थाळी सिस्टीम आहे आपली, त्याच्यावर तसं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला एकदम मॉडर्न एम्युनिटीज, एसी वगैरे सर्व पाहिजे असेल तर एकमेव या व्यासमध्ये तुम्ही याला नक्कीच भेट द्या. भाऊ आपल्याला भेटायला खूप मस्त पर वाटतं. हेड किती तुम्ही सांगितलं? 1400. 1700 रुपये. 1700 रुपये पर हेड. त्याच्यामध्ये काय काय तुम्ही देता? लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणि 2 टी, चहा. दोन. आणि नुसती रूम घेतली आणि हाई सिस्टम तर कसं आहे का तुमचं? हा, रूम रेंट पण आहेत. या खाली आपल्या 2 रूम आहेत, त्या 3,000 रुपये एसी आहेत. ही समोर वरती बाल्कनीवाली ती 3,500 आहे आणि त्याच्या मागे 4,500. तुम्ही रूम रेंट वरती पण घेऊ शकता आणि पॅकेज पण घेऊ शकता. दोन्ही ऑप्शन आहेत. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. येस. तुम्ही पुण्याला टिळकांचा वाडा बघितला असेल, त्याची एक प्रतिकृती इथे बनवलेली आहे व्यासला. प्रतिकृती टाईप घर आहे, सुंदर असं घर आहे, बंद घर आहे. पण आता आम्ही रस्त्यात जात होतो, आम्हाला दिसलं तर तुम्हाला आम्ही बोललो आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. मी दोघं जण वेळाच्या अशा रस्त्यावर सुंदर अशा, आता तुम्ही बघितलं असेल काय मनमोहक आहे वेळास आहे. तुम्ही टर्टल फेस्टिवल शिवाय पण तुम्ही वेळास मी काय काय बघू शकतात ते पण तुम्हाला मी दाखवलं. आता आपण जाऊन हे समोर आपलं एक्सप्लोरर आहे, तिथं जाऊन आपण ना एकदम गावचा ऑथेंटिक नाश्ता करूया. हे सगळं या तुम्ही होमस्टेवर आला तर तुम्हाला एक खासियत आहे की सगळं तुम्हाला जेवण चुलीवरचं भेटेल. हे बघा ताई कसे आंबोळ्या बनवत आहेत आणि मेहनत असते खूप या गोष्टी करायला, एवढी लोकांना सगळ्यांना जेवण द्यायचं वगैरे. चला तर आता आपला ब्रेकफास्ट गावचं सगळं बघून वगैरे झालंय. आता आपली हिमालयन पण आपण तयार केली, सगळे टॉप बॉक्स वगैरे परत लावला. आता आपण निघू हरिहरेश्वर दिशेने. आपण आता निघालो आहोत. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. RTO वाले व्ह्यू बघा मित्रांनो. एक नंबर व्ह्यू. अशीच राईडची सुरुवात झाली आपली कालपासून आणि अशा सुंदर सुंदर व्ह्यूने आपण प्रवास करतोय. फुल मस्त वाटतंय, धमाल आहे. आता आपण जाऊया हरिहरेश्वरला, हरिहरेश्वरला पाया पडूया. तसेच मग आपण मुंबईला जाऊ. आता जातोय आपण जेट्टी पकडायला. बघूया, आपल्याला 10ची जेट्टी आहे, वाजले आहेत 9:45. जेट्टी भेटती काय बघूया. तर ग्रुप सगळं रेडी जाऊन पाठी येतो आहे, अर्धे गेलेत पुढे. जेट्टीकडे जायचा रूट खूप मस्त आहे, सिनिक व्ह्यू आहेत सगळे. एका साईडला डोंगर, एका साईडला गाव, खाडी, मस्त वाटतं. आता आम्ही जेट्टीजवळ पोचलो आहोत. ही समोर लागली आहे जेट्टी आणि आता गाड्या लोडिंग होत चालल्या आहेत. हां, हे पिछे आ रहा है. ते तिकीट काढून आम्ही जाऊ. सगळ्या बाईक आपल्या जेट्टीमध्ये लागल्यात. मला जेट्टी निघाली आहे. हा व्ह्यू आहे. एवढी गर्दी आहे जेट्टीमध्ये. हा ते इथे काय नाही, ते चल. चला, जेट्टीवरून उतरलो आपण खाली.
चला फायनली निघालो या गर्दीतून. चलो आपण तिकडून काहीतरी आलो, तिथून आपण ब्रिज भेटलेला तिथे राहायला होतो आपण. फक्त आपण ह्या साईडला येण्यासाठी एवढं आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. तर लवकरच हा ब्रिज चालू होईल, त्यानंतर आपल्याला थोडं आराम भेटेल अशा गोष्टी करायला. आपण आलेलो बागमधला जेटीवने. आणि आता आपण चाललो आहे हरिहरेश्वरच्या दिशेने. या साईडला आला तर तुम्हाला हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवे आगार असे तुम्हाला सगळे समुद्रकिनारे भेटणार आहेत. आणि त्या साईडला गेला असता तर तुम्हाला आता दापोली वगैरे करता आलं असतं. हरिहरेश्वरला एंट्री मारल्यावर लगेच असे कॉटेजेस, हॉटेल सगळे दिसायला लागलेत. आता आपण पोचलो आहोत हरिहरेश्वर मंदिराकडे. समोरच दिसतंय ते मंदिर आहे. तर गाडी पार्किंगमध्ये जाऊया आणि हरिहरेश्वरचं दर्शन घेऊया. बघा समोरच मंदिर आहे हरिहरेश्वरचं. तर आपलं आता हरिहरेश्वर दर्शन संपूर्ण झालेलं आहे. मस्त माटे समुद्र आहे. आणि आता आपण इथे लंच करू आणि जाऊ डायरेक्ट आपण इथून नॉनस्टॉप मुंबईला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.